देख रहे हैं सक्षम भारत टीवी। देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, तसंच चंद्रशेखर बावनकुळेजी, गिरीश महाजनजी, चंद्रकांत दादा पाटीलजी आणि उपस्थित सर्व मान्यवरांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आज आम्ही सगळेजण नागपूरमध्ये आलोय। कॅबिनेट आत्ताच झाली। यावेळेस सभागृहामध्ये बिलं होणार आहेत, त्याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री सांगतीलच साधारण कामकाज काय असणार आहे त्याच्याबद्दल। परंतु अलीकडे एक पायंडास पडलेला आहे की विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात आणि हे वर्षानुवर्ष अलीकडे चाललेलं आहे। त्याच्यावर ते चहापान करावं न करावं हा एक आता विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांनी जे मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालच्या 23 तारखेला प्रचंड बहुमताने महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, एवढी मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही। विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील। प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना, विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही। ती भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे। एक ह्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं। विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात, प्रश्न विचारायचे असतात, साधक बाधक चर्चा करायची असते। बिलाच्या संदर्भामध्ये देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे, जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल। आम्ही कधी त्यांना कुठेतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही। ही ग्वाही देखील ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्यामार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही ह्या निमित्ताने देतो। अधिक न बोलता मी इथंच थांबतो। धन्यवाद। हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचं स्वागत। आज मंत्रिमंडळ विस्तार झाला, सर्व मंत्र्यांचंही स्वागत, त्यांनाही शुभेच्छा। गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही लोक सगळ्या मंत्रिमंडळाचं वाटप करत होतात, पण आज आम्ही पाहत होतो कुणाला किती मंत्री, कुणाचे किती खाते कुणाचे कुणाला खाते वाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली। आणि खरं म्हणजे
अतिशय मोठं मॅन्डेट आणि हे अधिवेशन आपलं नागपूरमध्ये होतंय. नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाले ना, 27व्या वर्षी. 27 वर्षी महापौर झाले आणि 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांचं मी अभिनंदन करतो. पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणाले. काही लोकांनी त्यांची टिंगल केली, पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूरमध्ये करतो. यापूर्वी केलेलं आहे. पुन्हा अभिनंदन. खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे. प्लेयर तेच आहेत, विरोधी पक्ष तोच आहे, मॅच नवीन आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही गेले 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलं. मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. माझ्यासोबत देवेंद्रजी, अजितदादा. देवेंद्रजींना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला. अजितदादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं. आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहीत आहे, मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते पुन्हा येईन म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून 200 आमदार निवडून आणणार. आणि नंतरचं पुढचे 232 आलेत आपले, 37. मग ते अजितदादा आल्यामुळे आपलं बोनस. आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला मिळालं. त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत. आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय आणि विदर्भाला देखील आम्ही 2.5 वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र. संपूर्ण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास कामं ती आम्ही त्याला गती दिली. जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ते प्रकल्प बंद पडले. ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे प्रकल्प होते, परंतु आम्ही त्याला चालना दिली. त्याची काही उद्घाटने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाली. आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली. आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. अनपेक्षित असा विजय, दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे. आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला, ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, नंतर अजितदादांनी दिला, तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय. आता नाराज आणि खुशी, आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत. आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्यातल्या जनतेला आम्ही, आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती, आम्ही अनसरेबल आहोत त्यांना. आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी, लोकाभिमुख सरकार, आणि जे गतिमानतेने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमानतेने निर्णय यापुढे आम्ही घेऊ. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार, एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो. सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. 2.5 वर्षामध्ये
आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर 1 होता आणि म्हणून आमच्या 2.5 वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली. अगदी विरोधी, मला काही टीका करायची नाही आहे, परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्षनेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं. मंत्री कुणाला, मुख्यमंत्री कोण, काय सगळं. परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती, त्याचा परिपाक आज आपण पाहतोय. आणि चहापानासाठी अजितदादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची. आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं, आम्हाला वाटलं येतील, परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही, परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही. त्यांनी आम्हाला 2.5 वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप, आरोपावर आरोप, आरोपावर आरोप 2.5 वर्ष केले. परंतु आम्ही त्यांनी आरोप केले, आम्ही काम केलं, काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं. आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली. त्यांना आम्ही काय हलक्यात घेणार नाही, आम्ही त्यांचा मान सन्मान नक्की ठेवू. आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं. परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये, अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी. सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी 11 संकल्प कालच जाहीर केलेत. आणि आपल्याला माहीत आहे की आम्ही आपलं महायुतीचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आमचाही देखील अजेंडा आहे याला प्रगत राज्य करायचं. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्य अधिक गतिमान होईल आणि पुढे या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल. आणि मी हेही सांगतो की काही मगाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे ईव्हीएमच्या बद्दल, त्या ठिकाणी काही धानाच्या बद्दल. आता आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण 15,000 रुपये दिले ना, 20,000 रुपये दिले. गेल्या पहिले 15 दिले, नंतर 20 दिले आपण. म्हणजे धानाला बोनस देखील आपण आपल्या काळात जास्ती दिला. विदर्भामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री स्वतः इकडचे असल्यामुळे अनेक निर्णय आपण पाण्याचे घेतले, सिंचनाचे घेतले, वैनगंगा, नळगंगा, गोसेखुर्द, ते पर्यटनाचा जो आपलं बॅकवॉटर आहे त्याच्यावर आपण हे केलं. सुरजागडमध्ये आपण प्रकल्प सुरू केले मोठ्या प्रमाणावर. त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे काम केलं विदर्भासाठी, फक्त विदर्भामध्ये खरं म्हणजे औपचारिकता म्हणून अधिवेशन नाही आहे, तर विदर्भामध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची फलश्रुती झाली पाहिजे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी, याचा देखील आनंद आणि समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या महायुतीच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवेंद्रजींनी स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला.
आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तो देखील निर्णय घेतला. त्यामुळे अशी अनेक कामं आहेत, किती निर्णय घेतले आपण की ते सांगायला या ठिकाणी वेळ पुरणार नाही. गेल्या 2.5 वर्षात आम्ही 86 कॅबिनेट बैठका घेतल्या, 850 निर्णय घेतले. सर्व निर्णय लोकहिताचे, जनहिताचे निर्णय आम्ही घेतले. आणि आम्ही तिघांनी मिळून जे जनतेसाठी, या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. आणि म्हणून यापुढे देखील एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. नक्कीच पुढचा जो काही कालावधी आहे हा सर्वसामान्य जनतेसाठी, या राज्याच्या विकासासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार देखील आमच्या पाठीशी उभं आहे. आणि म्हणून याचा फायदा जनतेला होईल, महाराष्ट्राला होईल. आणि जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन जे हे आपलं स्वप्न आहे, त्याच्यामध्ये आमचं जे $1 ट्रिलियन जे स्वप्न आहे, जो गोल आहे, तो मला वाटतं आम्ही अचीव करू. त्याच्यापेक्षा जास्ती पुढे जाऊन अचीव करू, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा लोकसभेमध्ये ईव्हीएम त्यांना 31 जागा मिळाल्या, त्यावेळेस त्यांना बॅलेट पेपर आठवला नाही. त्यांना जिथं जेव्हा ज्या राज्यामध्ये, कर्नाटकमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, अगदी आता झालेली झारखंडमध्ये असेल, इकडे जेव्हा त्यांना विजय मिळाला, तिकडे त्यांनी ईव्हीएम चांगला आहे आणि बॅलेट पेपरचा काही उल्लेख केला नाही, बॅलेटनी निवडणुका घ्या म्हणून. जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएमवर त्याचा खापर फोडतात, जेव्हा हरतात तेव्हा इलेक्शन कमिशनवर खापर फोडतात, आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा अगदी हायकोर्ट असू दे, सुप्रीम कोर्ट असू दे, त्यांच्यावर देखील खापर फोडतात. त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हार जी आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली, आणि आम्ही कुठं त्रुटी आहेत त्या शोधल्या, आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं. त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मॅन्डेट आहे, जनतेने दिलेलं मॅन्डेट, त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरं जा, एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे. आणि आम्ही पुढे जे करू ते या राज्याच्या भल्यासाठी करू, राज्याच्या विकासासाठी करू, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्यासाठी करू. आणि आम्ही जे काही शब्द दिलेले आहेत, हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.